हॅलो, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर कालच्या व्हिडिओच्या पुढेच हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे। तर इथे बघा मोक्षूची माझी छान झोप झाली गाडीमध्ये। आम्हाला गाडी खूप लागत होती त्याच्यामुळे। तर ताईच्या घरी छान जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मस्त झोप झाली आणि मालेगाव आलेलं होतं। तिथून आम्हाला बस चेंज करायची होती, पण मम्मी बोलली की आपल्याला थोडीशी ना शॉपिंग करायची, म्हणजे शॉपिंग अशी जे मला नव्हतं ते मी घेणार होती, मग मम्मीला जे लागणार होतं ते मम्मी घेणार होती। म्हणजे मम्मीला ना कुऱ्हाड घ्यायची होती। तर मम्मीच्या इथे खूप लाकडं वगैरे आहे, तर त्याच्यामुळे कुऱ्हाड नव्हती, तर कुऱ्हाड घ्यायची ती लाकूड तोडण्यासाठी। तर म्हणून मम्मी ना कुऱ्हाड घेणार होती। तर इथे बघा मला आहे ना ते मालेगावचं जे मार्केट आहे आपलं नवीन बस स्टँडच्या पाठीमागेच आहे, तर तिथे आम्ही आज जाणार होतो। तिथे ना सगळ्याच वस्तू चांगल्या पण भेटतात आणि आपल्या कमी बजेटमध्ये। तर इथे बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे होते आणि इथे बघा शूज होते, चप्पल होते, स्लीपरपासून तर चांगले शूजपर्यंत चांगल्या चपला होत्या। आणि इथे ना इथून स्टार्ट झालेलं होतं वस्तूंचं। तर इथे पुढे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी तुम्हाला सगळं दाखवते। इथे पण बघा चांगल्या क्वालिटीचे चपला वगैरे होत्या, इथे बॅग वगैरे होते। तर इथे बघा बस स्टँडच्या पाठीमागून इथून स्टार्ट झालं। इथे बघा सायकली वगैरे सगळं कमी बजेटमध्ये होते आणि इकडच्या साईडला डाव्या साईडला पूर्ण मशिनी होत्या, जसे की शिलाई मशीन वगैरे चांगल्या क्वालिटीच्या, सेकंड नवीन सगळ्या प्रकारच्या इथे शिलाई मशीन होतं। आणि इकडे सगळे आहे ना जे आम्हाला लागणार होतं, जसं की म्हणजे कुऱ्हाड वगैरे जे होतं ना सगळं ते इकडच्या साईडला होतं। आणि इथे बघा छान मस्तपैकी फॅन वगैरे होते, सगळे चांगल्या क्वालिटीचे होते, कंपनीचे वस्तू होते, सगळे चांगले होत्या आणि पण बजेटमध्ये होते सगळे। म्हणजे इथे प्लास्टिकचे सगळे जे भांडे वगैरे असतात ते होते आणि इथे ना लहान मुलांचे कपडे होते सगळे। तर इथे मी बघितले मोक्षूसाठी, पण काही कपडे वगैरे मला घेतले नाही, कारण माझ्याकडे मोक्षूचे खूप कपडे तेच आधी वापरायचे होते। इथे बघा लहान खाट होती, इथे अत्तर वगैरे म्हणतो ना आपण ते होतं सगळं काही। कपडे होते लहान मुलांपासून तर मोठ्यांचे पण होते। इकडे खाली जे होते ना ते मोठ्यांचे होते सगळे कपडे, टी शर्ट वगैरे। छान मार्केट भरतं इकडे, गांधी मार्केट म्हणून पुढे आहे। तिथे आम्ही गेलो नाही, कारण आम्हाला जेवढं जे पाहिजे होतं ते रस्त्यावरच होतं, म्हणून मध्ये काही गेलो नाही। मध्ये जातात जेव्हा मोटरसायकल वगैरे राहिली ना तेव्हा जातो आम्ही बाईकने। तर जेवढं लागणार होतं तेवढं घेतलं आणि पटकन घरी जायचं होतं आम्हाला, कारण पाऊस वगैरे पण चालू झाला। इथे बघा कटलेरी माल होता सगळा, जे लागतं आपल्याला तेच रोज वापरायच्या वस्तू होत्या इथे सगळ्या, कंगवा वगैरे। इथे बघा छत्र्या होत्या छान आणि खूप स्वस्त होत्या। मी मोक्षूला पण घेतली एक छत्री। तर इथे बघा मम्मीला जे पाहिजे होतं ना ते आधी बघितलं आम्ही, पण तो खूप महाग सांगत होता, कमी करत नव्हता, त्यामुळे ना आम्ही तिथे राहू दिला। पुढे गेलं तर पुढे कमी घेतलं आणि छान निघाली ती वस्तू पण। तर बघा इथे आम्ही घेतलं होतं फायनली, मम्मीला आवडली आणि जशी पाहिजे होती तशी पण मिळाली। ते समोर ना सगळे भांडे होते, लहान मोठे सगळे प्रकारचे भांडे होते। इथे प्लेट वगैरे सगळं जे लागतं ना आपल्याला ते सगळे प्रकारचे टिफिन वगैरे। इथे बघा कार वगैरे सगळं होतं, फिश टँक वगैरे सगळं बघितलं आम्ही। रस्त्यावरच होतं ना सगळं बघायला। ते इथे शेतकरी लोकांना जे काही लागतं ते होतं, डंबल्स वगैरे होते, इथे कुऱ्हाड वगैरे सगळे प्रकार होते। इथे मी फिश टँक वगैरे बघायला आली होती, तर खूप छान होतं, पण ना मग घेतलं तर पकडायला काही नव्हतं, गाडी वगैरे नव्हती आणि फुटून गेलं असतं, म्हणून मी घेतलं नाही। तर मी ते बजेट वगैरे म्हणजे विचारून घेतला कितीचं आहे काय आहे, रेट वगैरे काढून घेतलं। ते छोटं जे होतं ते 1600चं होतं आणि मोठं जे होतं ते 3000चं होतं आणि त्याच्यात पण ते पैसे कमी करायचं हो म्हटले मला। तर नेक्स्ट टाईम ना कधी जमलं तर घेऊ। आणि ठेवायला घेतलं असतं, पण ठेवायला पण नीट व्यवस्थित जागा नाही आहे त्याला पाहिजे तशी। इथे बघा छत्र्या उभ्या, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या छत्र्या होत्या आणि याच्यातून ना एक मोक्षूला घेतली, ही ग्रीनवाली ना मोक्षूसाठी घेतली, खूप छान होती आणि त्याला पण खूप आवडलं, खुश होऊन गेला तो। तर इथे सगळ्या प्रकारच्या ताडपत्री वगैरे म्हणतो ना आपण दुकान वगैरे बांधण्यासाठी लागतात ते होत्या। आता इथे सगळे लहान मुलांचे शूज वगैरे, ते चपला साधेच होत्या, इथे छान होत्या। पण मोक्षूला ही छत्री घेतली तर मोक्षूला खूप आनंद झाला। तर इथे बघा अशी मस्त सगळी शॉपिंग झाली आमची आणि बाकीचं घेतलं असतं, पण ठेवायला म्हणजे सांभाळायला मोक्षूच खूप आगाऊ होता, त्रास दिला असता, म्हणून आम्ही ना जास्त घेतलं नाही। पुढच्या वेळेस कधी आलो तर नक्की घेऊ। फिश टँक मला खूप आवडलं, ते घ्यायची इच्छा आहे
पण आधी व्यवस्थित जागा त्याला राहिली तरच मस्त वाटतं ते. मला खूप आवडलं आहे ते, मी नक्की घेणार आहे ते. तर इथे बघा अशी काही मोक्षूला छत्री घेतली आणि मम्मीला जे पाहिजे होतं ते घेतलं. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.